नमस्कार. चला आज आपण एक नवीन रेसिपी पाहणार आहोत. तर खूप हेल्दी पौष्टिक अशी ही भाजी आहे. तर ती भाजी आपण बनवून पाहणार आहोत. तर ती आहे करटुल्याची भाजी. आता तुमच्याकडे याला काय म्हणतात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. हे आहेत करटुले. आपण 1 किलो करटुले घेतलेले आहेत. तर आता हे करटुले आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तर हे करटुले कट करताना त्याची जी कडेची साईड आहे तर ती काढून टाकायची आहे आणि याला असं मधून कट करायचं आहे आणि त्याच्यानंतर याचे अजून 2 भाग करायचे. तर अशा प्रकारे तुम्हाला जर अजूनही छोटे पाहिजे असतील तर तुम्ही याच्यामधून सुद्धा अजून एक काप देऊ शकता. तर अशा प्रकारे आता हा आपला करटुला जो आहे पहिला तर तो थोडासा आतमध्ये लालसर बियाणे निघालेले आहेत. आता हा दुसरा पाहू शकता तुम्ही, असा मस्त असा हा कट झालेला आहे. तर अशा प्रकारे हे सर्व करटुले आपण आता कट करून घेऊयात. तर आता हे सगळे करटुले आपण कट करून घेतलेले आहेत आणि हे करटुले कट करण्याच्या आधी मी याला चांगलं धुवून घेतलेलं होतं, कारण घाण वगैरे बसलेले असते म्हणून. तर अशा प्रकारे आता मी इथे कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर याच्यात मोहरी तसेच जिरे टाकलेले आहेत. आता हे व्यवस्थित तडतडले आहेत. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकूयात खोबरं, लसूण आणि अद्रक याची मी पेस्ट बनवली होती, म्हणजे त्याला कुटून घेतलेलं होतं. त्यानंतर याच्यामध्ये कढीपत्ता टाकूयात. त्यानंतर एक मीडियम साईज कांदा कट करून घेतलेला होता. तर तो कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतलेला आहे. लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर हे सर्व करटुले आपल्याला याच्यामध्ये टाकून याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर 2 ते 3 मिनिट आता हे मीठ टाकून याला पुन्हा एकदा परतून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिट याला असंच आपल्याला तेलामध्येच शिजवून घ्यायचं. आता हे शिजल्यानंतर याच्यात आपल्याला थोडंसं परतल्यानंतर याच्यात मसाले टाकायचे. मी टाकला आहे धनिया पावडर, नंतर काळा मसाला आणि थोडीशी हळद. तुम्ही लाल तिखट पाहिजे असेल तर लाल तिखटही टाकू शकता आणि याला मिक्स करून घ्यायचं. तर आता थोडंसं पाणी मी टाकलेलं आहे आणि याला एक पाणी टाकून मिक्स झाल्यानंतर एक 4 ते 5 मिनिट याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं. तर आता मी याच्यावरती ताट ठेवून त्याच्यावर पाणी गरम करण्यासाठी ठेवत आहे. याच्यासाठी की जर आपल्याला जर पाणी अजून भाजी पातळ पाहिजे असेल तर हे पाणी आपण याच्यामध्ये टाकू शकतो. तर 4-5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता किती छान मस्त अशी भाजी आपली झालेली आहे. मस्त अशी वरती तर्रीसुद्धा आलेली आहे आणि छान अशी भाजी शिजलेली सुद्धा आहे. तुम्ही पाहू शकता छान शिजली आहे भाजी. तुम्ही असं याला चेक करून पाहू शकता. आपलं जे कारलं असतं तर त्याप्रमाणे याला शिजवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे ही भाजी खाण्यासाठी खूप हेल्दी आहे. मटणापेक्षा सुद्धा जास्त ताकदवान या भाजीला मानलं जातं आणि ही रानभाजी आहे. तर अशा प्रकारे तुमच्याकडे जर ही भाजी अवेलेबल असेल तर नक्की ही रेसिपी करून पहा. खायलासुद्धा खूप टेस्टी लागते आणि हेल्दी आहे. याला शक्तिवर्धक सुद्धा म्हटलं जातं. तर काही भागामध्ये याला कंटुलेसुद्धा म्हणतात. आमच्या इकडे याला करटुले म्हणतात. तर तुमच्याकडे याला काय म्हणतात तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपण काढलेल्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचले जाईल. भेटूयात तसंच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत